शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खान्देश विभागातून शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आहे, त्या ठिकाणी कापसासंदर्भात काय अपडेट आहे, ते अपडेटसुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी विनंती करतो, शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजून कापूस विकला की नाही, कमेंट करून नक्की सांगा. चला सुरुवात करू एकदा खानदेशातील बातमी, त्यानंतर लगेच कापसाचे बाजारभाव. कापूस प्रक्रिया उद्योग संत. खानदेशातील स्थिती. कापसाची आवक कमी. खानदेशातील कापूस प्रक्रिया उद्योग संत गतीने सुरू आहे. पावसाच्या शक्यतेने मागील 2-3 दिवसापासून प्रक्रियेची गती कमी झाली. तसेच कापसाची आवक कमी आहे. दर हवे तसे नसल्याने कारखानदार अधिक खरेदी व जोखीम टाळत असल्याची स्थिती आहे. खानदेशात भारतीय कापूस महामंडळाकडून म्हणजे CCI कापूस खरेदी सुरू आहे. या खरेदी केंद्रातही कापूस खरेदीला गती आली नाही. यातच कापसाची लागवड खानदेशात यंदा सुमारे 60,000 हेक्टरने घटली होती. अति पाऊस व अति किडी बोंडअळी यामुळे कापूस उत्पादनही एकरी 2 ते 1.5 क्विंटल एवढेच हाती आले आहे. यामुळे कापसाचा साठाही शेतकऱ्यांकडे कमी आहे. जळगाव जिल्ह्यातील कापूस लागवड 5,67,000 हेक्टरवरून 5,11,000 हेक्टर एवढी झाली होती. धुळ्यात सुमारे 1,90,000 आणि नंदुरबारात सुमारे 90,000 हेक्टरवर कापूस पीक होते. पूर्व हंगामी कापूस मागील महिन्यातच अनेकांनी काढून त्यात मका, गहू, हरभरा आदीची पेरणी केली. यामुळे कापूस उत्पादनात पर्यायाने आवकेत मोठी घट दिसत आहे. कापूस प्रक्रिया उद्योग दिवाळीनंतर सुरू झाले, पण प्रक्रियेची गती संत होती. कापूस गाठीचे उत्पादन सुद्धा कमी आहे. मित्रांनो, वळूया कापसाच्या बाजारभावाकडे. पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त 7,471चा भाव मिळताना दिसत आहे. मित्रांनो, बार्शी टाकळी या ठिकाणी 9,250 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 7,421चा दर मिळताना दिसत आहे. वर्धा बाजार समितीमध्ये 5,225 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,471चा दर मिळताना दिसत आहे. हिंगणघाट बाजार समितीमध्ये 11,000 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,300चा दर मिळताना दिसत आहे. सिंधी सेलू बाजार समितीमध्ये 1,710 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,471चा भाव मिळताना दिसत आहे. भिवापूर बाजार समितीमध्ये 740 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,070चा भाव मिळताना दिसत आहे. वरोरा खांबाळा या ठिकाणी 1,008 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,100चा भाव मिळताना दिसत आहे. वरोरा बाजार समितीमध्ये 2,647 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,200चा दर मिळताना दिसत आहे. मनवाद बाजार समितीमध्ये 3,500 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,150चा दर मिळताना दिसत आहे. उमरेड बाजार समितीमध्ये 749 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,100चा दर मिळताना दिसत आहे. अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी 2,032 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,421चा भाव मिळताना दिसत आहे. अकोला बाजार समितीमध्ये 2,899 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,471 दर मिळताना दिसत आहे. तर पारशिवनी बाजार समितीमध्ये 2,152 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,125चा दर मिळताना दिसत आहे. मारेगाव बाजार समितीमध्ये 9,499 क्विंटल आवक होऊन 7,475 हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे. तर राळेगाव बाजार समितीमध्ये 8,000 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,471 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. अमरावती बाजार समितीत 75 क्विंटल आवक होऊन 7,450 दर मिळताना दिसत आहे. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया.